असं म्हटलं जातं की 288 जागांचं वाटप किंवा चर्चा पूर्ण झालेली आहे। काही जागांवर पेच आहे, त्यातल्या साधारण 30 ते 35 जागा अशा आहेत की ज्या दुसऱ्या टप्प्यात चर्चेला येतील। ज्या जागा 2019ला विधानसभेत ज्या ज्या पक्षांनी लढवल्या त्याकडेच राहतील आणि मग उर्वरित जागांवर चर्चा होते। काही तिढ्यांच्या जागा आहेत, नेमकं काय होतंय? काही होत नाहीये। तुम्ही जे म्हणता की 200 जागांवरती एकमत झाले, चांगली गोष्ट आहे। 288 वर चर्चा पूर्ण झाली आहे आणि साधारण 150च्या वर एकमत झाले। मी असं म्हणेन की महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही जागेवर मतभेद नाही। काही वृत्तपत्रात बातम्या वाटल्या की 200 जागांवर चर्चा पूर्ण झाली। जर झाली असेल तर ते स्वागत केलं पाहिजे की 3 पक्षांनी 200 जागांवरती चर्चा पूर्ण केली, बरोबर ना? आणि खरोखरच आहे, आता सुद्धा आम्ही नाना पटोले, अनिल देशमुख, त्यानंतर बाळासाहेब थोरात असतील, जितेंद्र आव्हाड होते, माझ्याबरोबर अनिल देसाई होते आमचे, आम्ही सगळे एकत्र व्यवस्थित अगदी सुरळीत चर्चा करतो आहोत। नाही, पण 2019ला शिवसेना युबीटी किंवा काँग्रेस किंवा एनसीपी पवार गट ज्या जागा ज्यांनी लढवल्या त्या त्यांच्याकडेच राहतील आणि मग उरलेल्या जागांचा वाटपाचा निर्णय होईल आणि त्यातल्या काही जागांवर पेच किंवा थोडी चर्चा होईल। त्याविषयी मी तुमच्याशी काही बोलणार नाही। ही चर्चा जी आहे 4 भिंतीमधली चर्चा असते आणि त्या चर्चेतून तो निकाल लागेल, तो तुम्हाला जेव्हा प्रत्यक्ष बाहेर येईल तेव्हा कळेल। मुख्यमंत्री पदाबाबत काही निर्णय होतोय का? कारण मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं होतं किमान 4 भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरावा, जेणेकरून निवडणुकांना सामोरं जाताना सोपं होतं। बघा, उद्धवजींनी सांगितलेलं आहे आणि त्यांचं म्हणण्यात तथ्य आहे। चेहरा असेल तर उत्तम, आपल्याला मतांची टक्केवारी वाढवता येते। लोक पक्षाबरोबर चेहऱ्यालाही मतदान करतात। आता भारतीय जनता पक्षामध्ये कोणताही चेहरा नाही आहे। जे चेहरे आहेत ते उधार उसनवारीचे आहेत। केंद्रामध्ये मोदींचा चेहरा होता, लोकांनी भाजपला मतदान कमी केलं असेल, काही ठिकाणी मोदींना मतदान झालंय। हा फरक असतो पक्ष आणि चेहरा। पण याच्यावरती आम्ही महाविकास आघाडीत नक्कीच यापुढे चर्चा होईल। पण काँग्रेसच्या नेत्यांकडूनही दावे केले जात आहेत की मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल आणि त्यानंतर मग ते म्हणतात की महाविकास आघाडीचा होईल। त्यामुळे काँग्रेसच्या मनातली जी इच्छा आहे ती त्यांच्या नेत्यांच्या तोंडून व्यक्त होताना असं आहे की एखाद्या पक्षाकडे मनात इच्छा असेल तर चुकतं असं मला वाटत नाही। त्यांचाही पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना, प्रत्येक पक्षाला वाटतं, का वाटू नये? वाटायला पाहिजे, ईर्ष्या असायला पाहिजे मुख्यमंत्री बनवण्याची, पण शेवटी लोक स्वीकारतील, महाराष्ट्राला मान्य होईल असाच चेहरा बसेल ना। पण मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याच्या बैठकांदरम्यान काही सहमती होईल की पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना बसून या बाबतीत निर्णय घ्यावा? ही सध्याच्या बैठका या आहेत त्या विशिष्ट कार्यासाठी आहेत, ती तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे। पण जागा वाटप पूर्ण कधीपर्यंत होईल? आता पितृपक्ष सुरू आहे, घटस्थापनेच्या मुहूर्तावर या सगळ्या बैठका संपून जागा वाटप जाहीर होणं अपेक्षित आहे किंवा त्या दृष्टीने प्रयत्न आहे? लवकरात लवकर होईल। आम्ही सलग 4 दिवस बसतोय म्हणजे आम्हालाही तातडीचं काही आहे ना, आम्हाला सुद्धा अर्जन्सी आहे, म्हणून तर आम्ही सलग 4 दिवस बसलेलो आहोत ना। पण मग 3 पक्ष प्रमुख आहेत, घटक पक्ष जे आहेत, मित्र पक्ष आहेत, त्यांचं काय? त्यांच्यावर चर्चा होईल ना। आमचे जे लहान घटक पक्ष आहेत त्यांच्यावर सुद्धा चर्चा होईल, कारण ते आमचे सहकारी आहेत। लोकसभेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। पण कोणतीही वादावादी न होता, म्हणजे जो लोकसभेमध्ये एक सांगली पॅटर्नवरून जो वाद झालेला, तसं कुठे या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात होणार नाही याची तुम्हाला खात्री आहे? सांगलीचा वाद अनावश्यक होता, तो पक्षापेक्षा काही व्यक्तींनी केला आणि विधानसभेत तसं होईल असं मला अजिबात वाटत नाही। सुरळीत जागा वाटप पार पडून महाविकास आघाडी इंटॅक्टपणे विधानसभा निवडणुकांना सामोरं जाईल आणि सत्तेवर येईल। हे होते शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले की कुठलाही वाद न होता अत्यंत खेळीमेळीनं जागा वाटप सुरू आहे। त्याच पद्धतीने जागा वाटप पूर्ण करून लवकरात लवकर ते जाहीर करण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी,